नमस्कार. देशाचे आधुनिक भगीरथ ज्यांना म्हणता येईल असे माननीय नितीनजी गडकरी साहेब रस्ते विकास आणि परिवहन मंत्री यांचा आज वाढदिवस. त्यांना आज मी वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि देशाची जी सेवा त्यांच्या माध्यमातून घडेल आणि देशाचा जो विकास होईल त्याकरता उत्तम आरोग्य लाभो. खरं तर महर्षी भगीरथ यांनी अथक प्रयत्नांनी गंगेला पृथ्वीवरती आणलं आणि आपण नेहमी म्हणतो विकासाची गंगा. गंगा म्हणजे आपण जी पवित्र आपल्या गंगा नदी आहे ही देशातून वाहते आणि तिच्या आजूबाजूचा परिसर किंवा गंगा आल्यामुळे विकासाला चालना मिळाली. तसंच देशाची विकासाला चालना मिळण्याकरता आजच्या आधुनिक जगामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ही फार महत्वाची असते. आणि मित्रांनो, या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये गडकरी साहेबांनी जो आज गेल्या 12 वर्षामध्ये 2014ला या खात्याचे ते मंत्री झाले आणि तेव्हापासून आजपर्यंत जे कार्य केलं आहे हे प्रचंड कार्य हे त्याला वाखाणण्यासारखं आहे. याकरता ते नेहमी सांगतात की कुठलीही गोष्ट करत असेल तर नेत्याकडे स्ट्रॉंग व्हील आणि व्हिजन असली पाहिजे, दृष्टी भविष्याची वेध घेणारी असली पाहिजे की मला हे करायचंय. स्ट्रॉंग डिटर्मिनेशन, कन्व्हिक्शन आणि कमिटमेंट ही असली पाहिजे. हे ते त्यांच्या वारंवार बोलण्यामध्ये सांगतात. गडकरी साहेब एक दिलखुलास नेते आहेत. अतिशय म्हणजे बूथ लेवलच्या कार्यकर्त्यापासून ते आज देशाचे मंत्री, केंद्रीय मंत्री हा त्यांचा प्रवास आहे. आणि ते नेहमी दिलखुलासपणे बोलत असतात, मनात आहे ते स्पष्टपणे बोलत असतात. आणि हे सर्व होत असताना त्यांनी जो देशाचा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये विकास केला हा वाखाणण्याजोगा आहे. अनेक राज्यांमध्ये मी फिरत असतो. तिथे माझी एक सवय आहे की जर आपल्याला कुठनं माहिती मिळवायची असेल, जनसामान्यांच्या भावना काय, रिक्षावाला असेल, भेळपुरीवाला असेल, इतर पेपर स्टॉलवाला असेल किंवा चहाची टपरी असेल, अशा ठिकाणी जर आपण काही विचारलं तर तिथे जी इनपुट मिळतो हा वास्तविक आणि जनतेच्या मनाचा कल असतो. अनेक राज्यामध्ये फिरत असताना नेहमी मला असं जाणवलं की मी भाजपचा आहे त्यांना कळलं असेल की नसेल माहिती नाही. काही ठिकाणी सांगितल्यानंतर चर्चा झाल्यानंतर मी सांगतो. परंतु त्यांच्या तोंडात असं नेहमी ऐकायला मिळालं, अरे साहब गडकरी साहब ने बहुत अच्छा काम किया, इधर से ये फ्लाईओवर बनाया. हम रिक्शा मध्ये असेल तर तो सांगा इतना घंटा पहला लगता था, अभी इतना टाइम में पहुंचते हैं. गडकरी साहब जैसा नेता नहीं और सबसे अच्छा काम उन्हीं का है मंत्रिमंडल में. अशा भावना, लोकभावना येत असतात. रिक्षावाला असेल, चहावाला असेल किंवा अजून कोणी ठेलावाला असेल, हे अतिशय त्यांच्या मनातल्या भावना चांगल्या पद्धतीने मांडत असतात आणि त्या ऐकल्यानंतर खरोखर एक मन भरून येतं की अशा नेत्याला मी आदर्श मानतो, त्यांचा एक जवळचा मी सहकारी आहे. हा माझ्यापुरता पाठ झाला. परंतु देशाच्या दृष्टीने काय आहे की देशाच्या दृष्टीने काश्मीर ते कन्याकुमारी आणि आसाम ते हरियाणा किंवा इकडची बॉर्डर, राजस्थान बॉर्डर, पाकिस्तान बॉर्डर, पंजाब, असा जो विकास आहे हा 12 वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. गडकरी साहेब नेहमी सांगतात की अमेरिका का श्रीमंत आहे म्हणून रस्ते चांगले आहेत का? नाही, तर अमेरिका रस्त्यांमुळे श्रीमंत आहे, इन्फ्रास्ट्रक्चरमुळे श्रीमंत आहे. आज भारताचा विकास जो होतोय तो हा आता नवीन ते राष्ट्रीय महामार्ग होत आहे, आंतरराज्यीय महामार्ग होत आहेत. याच्यावर एक रोडमॅप बनून काम चालू आहे देशामध्ये. गडकरी साहेब आल्यानंतर या प्रक्रियेमध्ये आमूलाग्र बदल केले. त्यांनी विजन ठेवून काम केलं. एवढ्या दिवसामध्ये रेकॉर्ड टाइममध्ये हा रस्ता पूर्ण झाला पाहिजे म्हणजे झाला पाहिजे.
आता मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे असेल, अनेक वेज असतील, आता समृद्धी महामार्ग असेल किंवा मुंबई बेंगलोर असेल, असे जे रस्ते आहेत हे सगळे वेळेत पूर्ण करणं, क्वालिटीचे देणं, हे काम गडकरी साहेब निक्षून करत असतात आणि त्यामुळे देशाची मोठी प्रगती होताना दिसत आहे. म्हणूनच त्यांना महर्षी भगीरथांची उपमा आधुनिक महर्षी भगीरथ असं म्हटलं. आता गडकरी साहेब काय आहे हे जर राजकीय अँगलनी बघितलं तर विरोधी पक्षाचा खासदार असेल तो सुद्धा आवर्जून सांगतो, मी त्यांच्याकडे गेलो आणि मी सांगितलं, साहेब माझ्या मतदारसंघातला हा ओव्हरब्रिज असेल, फ्लायओव्हर असेल किंवा हा रस्ता कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने पब्लिकच्या दृष्टीने चांगला आहे. तर त्यांनी कुठल्या पक्षाचा खासदार आहे, आपलं राज्य सरकार तिथलं आहे की नाही न बघता लगेच तो रस्ता मंजुरी कशी देता येईल पॉझिटिव्ह वेने, अशी अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे माजी मुख्यमंत्री आंध्रचे जगनमोहन रेड्डी हे तर त्यांचे चाहते होते की कधी म्हणे त्यांनी आम्हाला अडवलं नाही. गडकरी साहेबांकडे गेलो, अरे भारतीय जनता पार्टीचं सरकार नाही पण तुमची कामं झाली पाहिजे. अगदी आपल्या महाराष्ट्रातलं जवळचं उदाहरण सांगायचं तर अमोल कोल्हे यांचा शिरूर मतदारसंघ आहे. शिरूर मतदारसंघामध्ये जी रांजणगाव वगैरे हा जो काही रस्ता आहे, हायवे आहे, याची 12-15 वर्षापूर्वीची स्थिती, तिथलं ट्रॅफिकचं कंजक्शन आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये बघा. किंवा अमोल कोल्हेंनी स्वतः एक्सप्रेस केलेलं आहे की मी पहिल्यांदाच त्यांच्याकडे भेटायला गेलो की असं असं माझ्या मतदारसंघातले इश्यूज आहेत. तर गडकरी साहेबांनी वेलकम करून अरे हे मार्ग झालेच पाहिजेत आणि आज शिरूर वगैरेची तुम्ही परिस्थिती बघा, ट्रॅफिक कंजेक्शन दूर होऊन मोठे मोठे महामार्ग किंवा फ्लायओव्हर झालेले आहेत. असं जेव्हा ऐकायला मिळतं, ही एक विकासाला चालना देणारी प्रगल्भ वृत्तीचं हे राजकारण आहे. की मग तो माझ्या पक्षाचा खासदार आहे का? नाही. मग मी तिथे काम केलं बघा? नाही. मी जेव्हा उतरतो, गडकरी साहेबांचं नेहमी आहे की मला सत्ता ही आपली दासी असली पाहिजे. लोकांच्या कामाकरता अंत्योदयाचा जो भारतीय जनता पार्टीचा विचार आहे, समाजातील शेवटच्या घटकातली शेवटच्या माणसापर्यंत सुखसुविधा आणि या पोचल्या पाहिजे, त्या अंत्योदयाच्या विचारावर गडकरी साहेब काम करत असतात. आणि त्यामुळेच ही सर्व इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आज भारतामध्ये बघायला मिळते. रेकॉर्ड ब्रेक वेळेमध्ये, रेकॉर्ड टायमिंगमध्ये हजारो नाही करोडो कोटीची कामं आज होताना दिसत आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने प्रगती पथाला. म्हणूनच त्यांना कोण विकास पुरुष म्हणतो, मी आज भगीरथ म्हटलं किंवा कोण रोडकरी म्हणतं. महाराष्ट्रात पहिला एक्सप्रेसवे मुंबई पुणा जो देशातला पहिला एक्सप्रेसवे झाला, गडकरी साहेबांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित होऊन तो केला. मुंबईमध्ये अनेक फ्लायओव्हर केले आणि आज देशभरामध्ये सगळं फ्लायओव्हरचं जाळं तुम्हाला पाहायला मिळतं. ते गडकरी साहेबांचं त्यामध्ये मोठं योगदान आहे. असा नेता आपल्या भारताला लाभलेला आहे, द्रष्टा नेता. ही भारताची सुद्धा एक नशीबच म्हणावं लागेल. म्हणूनच माझ्या दृष्टीने गडकरी साहेब हे आयडल आहेत. परंतु सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने दिल्ली असेल, पंजाब असेल, कर्नाटक असेल, आसाम असेल, तिथला सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा म्हणतो, अरे गडकरी साहब ना उनका नाम ही मत लो, वो एक अलग ही चीज के इंसान है, वो सब जो बोलते हैं वो करते. जसं आपल्याकडे संतांनी सांगितलंय, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. खरोखरी गडकरी साहेब या उपमेवर किंवा याच्याप्रमाणे वागणारे व्यक्तिमत्व आहेत. आपल्या सावित्री नदीचा महाडचा पूल पडला, रात्री दुर्घटना घडली, त्यानंतर त्यांनी लगेचच येऊन व्हिजिट करून सांगितलं 180 दिवसात हा मी सावित्री नदीवरती पूल बांधून देईन. त्यावेळेला अनेक तज्ज्ञांनी किंवा हसण्यावारी नेली होती गोष्ट, परंतु अभिमानाने सांगण्यासारखी गोष्ट आहे. 180 दिवसात सावित्री नदीवरचा पूल त्यांनी करून दाखवला. दृष्टा नेता, बोलेल ते करून दाखवण्याची क्षमता ही या नेत्यामध्ये आहे. आणि अशा या नेत्याला, या भगीरथाला, आधुनिक भगीरथाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि त्यांच्या माध्यमातून भारताचा उत्कर्ष हो हीच इच्छा व्यक्त करतो. जय हिंद.